नमस्कार मित्रांनो, मी विक्रम गायकवाड आणि आपण पाहत आहात सह्याद्री एज्युटेक यूट्यूब चॅनल. असं एकमेव चॅनल ज्यावर तुम्हाला पाहायला मिळतील राज्य, देश आणि विदेशातील शैक्षणिक, आर्थिक, करिअर आणि रोजगार विषयक घडामोडी. पहिली बातमी आहे, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 31 मार्च 2027 पर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन यांनी याबाबतचे निर्देश दिलेले आहेत. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना या संदर्भात पत्र पाठवण्यात आलेलं आहे. जनगणनेच्या राष्ट्रीय कार्यात कोणताही प्रशासकीय व्यत्यय येऊ नये यासाठी राज्यांच्या मुख्य सचिवांनी आपापल्या स्तरावर याबाबतचे तातडीने आदेश काढावे असे सांगण्यात आले आहे. जनगणना 2027 साठी नियुक्त केलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्याची ही जनगणना पूर्ण होईपर्यंत म्हणजे 31 मार्च 2027 पर्यंत बदली केली जाणार नाही. याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी असे गृह सचिव गोविंद मोहन या पत्रात त्यांनी नमूद केले आहे. यामुळे यंदा जनगणनेसाठी नियुक्त केलेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांच्या बदल्या जनगणनेचे काम पूर्ण होईपर्यंत होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. दुसरी बातमी आहे नवीन शिक्षक भरती संदर्भातील. राज्यातील माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची 15,000 पदे रिक्त आहेत. आता संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 6,000 शिक्षकांचे 30 एप्रिल पूर्वी समायोजन होणार आहे. त्यानंतर शैक्षणिक संस्थांची बिंदू नामावली अंतिम करून मे महिन्यात एकाच वेळी पवित्र पोर्टलवर जाहिराती प्रसिद्ध होतील. माध्यमिक शाळांमधील 9,000 तर जिल्हा परिषद शाळांमधील सुमारे 4,000 अशी 13,000 शिक्षकांची पदे भरली जातील, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. सध्या खाजगी अनुदानित माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 15,000, स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांमध्ये 10,000 पर्यंत पदे रिक्त आहेत. 1 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार झालेल्या संच मान्यतेत पटसंख्येच्या निकषानुसार अतिरिक्त ठरलेल्या सुमारे 12 ते 13,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन सुरू आहे. दुसरीकडे तांत्रिक पडताळणी करून पवित्र पोर्टल ही शिक्षक भरतीसाठी तयार ठेवले आहे. त्यावर 1,70,000 उमेदवारांची नोंदणी देखील झाली आहे. आता समायोजन झाल्यावर बिंदू नामावली अंतिम होईल. मे महिन्यात रिक्त पदांच्या जाहिराती मागवून उमेदवारांना प्राधान्यक्रम सरकारी शाळांमधील भरतीसाठी 100 शाळा आणि खाजगी अनुदानित शाळांमधील भरतीसाठी 50 शाळांचा पसंतीक्रम भरावा लागेल. यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध होऊन एका पदासाठी 3 उमेदवार खाजगी संस्थांमध्ये मुलाखतीसाठी पाठवले जातील. तर गुणवत्ता यादीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदे थेट भरली जातील. तिसरी बातमी आहे 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोलाची शैक्षणिक दिशा संदर्भातील. 10वीची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनासाठी 6 एप्रिल रोजी शिक्षण विभागाकडून मोफत मानसशास्त्रीय कसोट्या घेऊन त्यानंतर समुपदेशन करण्यात आले आहे. यासाठी विद्या प्राधिकरणाकडून जे तयारी केली होती. यंदा मुंबईत 3 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी 10वीची परीक्षा दिली आहे. परीक्षेनंतर 11वी प्रवेश किंवा कौशल्याधारित शिक्षणाची दिशा निवडताना विद्यार्थ्यांबरोबरच पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचे दिसून येते. हा संभ्रम दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने मोफत कसोट्या व मानसशास्त्रीय समुपदेशनाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मुंबईत आतापर्यंत 200 विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. या प्रक्रियेत ॲप्टिट्यूड टेस्ट, इंटरेस्ट टेस्ट, इन्व्हेंटरी टेस्ट, ऍडजस्टमेंट टेस्ट आणि नॉन व्हर्बल घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या कामगिरीनुसार पर्सेंटाईल गुण देऊन सविस्तर सारणी अहवाल तयार केला जातो. त्यानंतर ही माहिती विद्या प्राधिकरणाशी संलग्न समुपदेशकाकडे पाठवली जाते. चौथी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यांची ई-केवायसी बाबत. राज्यातील काही सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दुबार नोंदणी करून दोनदा पगार उचलल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता राज्यातील सुमारे 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांना ई-केवायसी पूर्ण केल्यानंतरच पगार दिला जाणार आहे. ई-केवायसी न करणाऱ्यांचे वेतन थेट रोखले जाणार असून संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक करण्यावर सरकारचा भर आहे. पुढील बातमी एकल किंवा एकाकी पदाच्या भरती आरक्षणासंदर्भातील. सरकारी कार्यालयांमध्ये अशी अनेक पदे असतात की जी एकच असतात. जे पद विशिष्ट कार्यालयात एकच आहे त्याला एकल वा एकाकी पद म्हटले जाते. त्यालाही आरक्षण लागू केले तर सर्वसाधारण प्रवर्ग हा संधीपासून वंचित राहील असा तर्क दिला जात आहे. एकाकी पदाची भरती आणि पदोन्नतीत कोणतेही आरक्षण लागू राहणार नाही असे राज्य सरकारने पुन्हा एकदा स्पष्ट केले असून तसे आदेश सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांसाठी काढले आहेत. एकल पदाला हे आरक्षण दिले पाहिजे
ही मागणी या निमित्ताने सरकारने स्पष्टपणे फेटाळली आहे. एकल किंवा एकाकी पदाला आरक्षण दिले जावे अशी मागणी होत आली आहे आणि असे आरक्षण अजिबात देऊ नये अशी भूमिका विरुद्ध बाजूने सातत्याने मांडली गेली होती. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारच्या आदेशात स्पष्ट केले आहे की यापूर्वीही 4 वेळा असे आदेश 1979 पासून काढले गेले. आजवरचे हे सगळे आदेश रद्द करून आता नवीन एकच आदेश काढला जात आहे. त्यानुसार एकाकी पदाला सरळ सेवेने व पदोन्नतीने आरक्षण लागू होत नाही. एकाकी पदावर सरळ सेवेने नियुक्त ही गुणवत्तेनुसार करण्यात यावी. तसेच पदोन्नती करताना केवळ ज्येष्ठता व पात्रता विचारात घेण्यात यावी. एकाकी पदाला आरक्षण लागू होत नसल्याने अनुशेषाचा प्रश्नच उद्भवत नाही. आता शालेय विद्यार्थ्यांनाही 45 दिवसांची इंटर्नशिप मिळणार आहे. शिक्षण आयुक्तांची ही माहिती आहे. शालेय शिक्षण हे आता अधिक व्यवहार्य, उपयुक्त आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक होणार आहे. या दृष्टीने 6वी पासूनच कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात येणार आहे. तसेच 8वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या कालावधीमध्ये 45 दिवसांची आणि एकूण 90 तासांची इंटर्नशिप अनिवार्य करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. अशी माहिती शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे एनसीईआरटीने येथे पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली आहे. एनईपी 2020 मधील विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आधारित शिक्षण पद्धती विकसित करण्याचा विचार सुरू आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर विविध कौशल्यांमध्ये प्रशिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. यामध्ये 6वी इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित अभ्यासक्रमाची ओळख करून देण्यासाठी विशेष पुस्तके तयार करण्यात येणार आहेत, अशी त्यांनी सांगितले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले जाईल, ज्यामुळे प्रत्येक विद्यार्थी आपल्या रुची आणि आपल्या क्षमतेनुसार कौशल्य विकसित करू शकतील. यामुळे भविष्यात करिअर निवड करताना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अहिल्यानगर येथे होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 448 पदे भरण्याबाबतचा शासन आदेश बुधवारी निर्गमित करण्यात आला. त्यानुसार 185 नियमित पदे, 59 विद्यार्थी पदे, 204 बाह्यस्त्रोताद्वारे पदे अशी एकूण 448 पदे भरण्यात येणार आहे. अधिष्ठाता 1, प्राध्यापक 6, सहयोगी प्राध्यापक 17, मुख्य प्रशासकीय अधिकारी 1, सहाय्यक प्राध्यापक 24, प्रशासकीय अधिकारी 1 यासह क गटातील पदे, विद्यार्थी पदे व बाह्यस्त्रोतांची 294 पदे अशी एकूण 448 पदे भरली जाणार आहेत. शिक्षकांच्या प्रश्नावर शिक्षण राज्यमंत्र्यांसोबत दत्तात्रय सावंत यांची बैठक राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर आणि माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांच्यात एक महत्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत शिक्षकांच्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून शिक्षण मंत्र्यांनी यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. बैठकीदरम्यान माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी शिक्षकांच्या कामाचा वाढता व्याप आणि त्यांच्या अडचणीकडे शिक्षण मंत्र्यांचे लक्ष वेधले. पात्र शिक्षकांसाठी वरिष्ठ आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण अद्याप रखडलेले आहे. हे प्रशिक्षण तातडीने सुरू करून शिक्षकांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा व अनेक जिल्ह्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नाही. थकीत वेतनाची रक्कम लवकरात लवकर अदा करण्यात यावी, जेणेकरून कर्मचाऱ्यांची पडताळणी पुढे ढकलण्याची मागणीही राज्यात सध्या विविध परीक्षांचा हंगाम सुरू असल्याने होत आहे. अशा परिस्थितीत शिक्षकांवर पडताळणीचा भार टाकणे अन्यायकारक ठरेल. त्यामुळे ही प्रक्रिया सध्या तरी पुढे ढकलण्यात यावी, असे त्यांनी सांगितले आहे. तसेच राज्यभरात मोठ्या प्रमाणात शिक्षकांना BLO च्या कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट परिणाम शैक्षणिक दर्जावर होत असल्याने ही ड्युटी तात्काळ रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आर्थिक ओढाताण थांबेल, अशी मागणी सावंत यांनी पंकज भोयर यांच्याकडे केली असून शिक्षकांच्या प्रश्नावर शासन सकारात्मक असून परीक्षांचा काळ आणि शिक्षकावरील अतिरिक्त कामाचा ताण विचारात घेऊन योग्य ते मार्ग काढला जाईल. प्रलंबित मागण्यावर प्रशासन स्तरावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन यावेळी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी दिले आहे. या बैठकीत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण आहे. विशेषतः परीक्षांच्या काळात पडताळणी आणि BLO कामातून सवलत मिळाल्यास शिक्षकांना अध्यापनावर लक्ष केंद्रित करता येईल, अशी भावना व्यक्त होत आहे. शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केली आहे. महाज्योतीचा झंझावात 112 विद्यार्थ्यांची निवड.
शिक्षणाच्या बळावर सामाजिक परिवर्तनाची ताकद काय असते याचा प्रत्यय पुन्हा एकदा महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योतीने दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024च्या विविध 20 संवर्गातील 461 पदांसाठी झालेल्या मुख्य परीक्षेत महाज्योतीच्या तब्बल 112 विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवत आपला ठसा उमटवला आहे. सुमारे 25% यशासह या संस्थेने बहुजन समाजाच्या उन्नतीचा नवा इतिहास रचला आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत कार्यरत असलेली ही स्वायत्त संस्था गेल्या 5.5 वर्षापासून ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रशिक्षण, सक्षम मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य पुरवत आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे भक्कम फलित एमपीएससी 2024च्या निकालातून स्पष्टपणे दिसून आले. यशस्वी 112 विद्यार्थ्यांमध्ये 82 विद्यार्थी आणि 30 विद्यार्थिनींचा समावेश आहे. महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद नारिंगे यांनी सांगितले की हे यश केवळ आकडेवारी नसून समाज परिवर्तनाचा मजबूत पाया आहे. आमचे ध्येय समाजाभिमुख अधिकारी घडवणे हेच आहे. शिक्षकांच्या वेतनाकरता लाडकी बहीण योजना बंद करावी असे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारून प्रतिज्ञापत्राचे निर्देश दिले आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर लाडकी बहीण योजना बंद केली पाहिजे अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात काम करणाऱ्या एका निवृत्त महिला कर्मचाऱ्याला 7व्या वेतन आयोगानुसार पेन्शन व अन्य लाभ पालिकेने न दिल्याने महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडे बोल सुनावले. शिक्षकेतर पदांच्या भरतीला 21 वर्षांनी मुहूर्त लागला आहे. राज्यात 17,500 हून अधिक पदे रिक्त आहेत. राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मुहूर्त मिळाला असून त्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रशासकीय कामकाजात दिलासा मिळाल्यामुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. शाळांमध्ये 2005 नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. पूर्वी या पदांबाबत माजी शिक्षण संचालक चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली. राज्यभरात 1,15,000 पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आला असून पुन्हा नव्याने आढावा घेण्याच्या निमित्ताने ही पदे आजपर्यंत भरली गेली नाहीत. राज्य सरकारने राजपत्र प्रसिद्ध केले असून लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठीची शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. कनिष्ठ लिपिक पदासाठी शासन मान्य विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असणार आहे, तर वरिष्ठ व मुख्य लिपिक पदे पदोन्नतीच्या आधारे भरली जाणार आहे. त्यासाठी किमान 3 वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे शाळा प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे. चतुर्थ श्रेणी शिपाई सेवक पद रद्द केल्याने शाळांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. लिपिक, ग्रंथपाल तसेच प्रयोगशाळा सहाय्यक अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार कनिष्ठ लिपिक 17,695 पदे, वरिष्ठ लिपिक 4,912 पदे, मुख्य लिपिकांची 923 पदे, ग्रंथपालांची 2,118 पदे भरली जाण्याची शक्यता आहे. तसेच 9वी ते 10वी स्तरासाठी 4,685 व उच्च माध्यमिक स्तरासाठी 2,040 प्रयोगशाळा सहाय्यक पदे निर्माण केली जाणार आहे. तर या होत्या आजच्या शैक्षणिक बातम्या. तुम्हाला त्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील आठवड्यात. धन्यवाद.